नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आजच्या धावपळीच्या युगामध्ये बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक जण विविध व्याधींनी त्रस्त आहेत आणि त्यामुळेच आपण तणावमुक्त असणं फार महत्त्वाचं आहे आणि आरोग्य संपन्न सुद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठीच या सगळ्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी योगाचार्य महारुद्र शंकर शेट्टे गुरुजी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया. सर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओत. सरांशी चर्चा करणार आहोत. तसंच तणावमुक्त आणि आरोग्यपूर्ण जीवनासाठी योग किती महत्त्वाचा आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत. मात्र त्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर सर महारुद्र जे आहेत ते गेल्या 10 वर्षांपासून आपल्या संपूर्ण स्वास्थ्य योग केंद्र पिंपरी चिंचवड रावेत या केंद्राच्या माध्यमातून योगाचा प्रचार आणि प्रसार करतायत. तसंच आधी केले आणि मग सांगितले या उक्तीप्रमाणे त्यांनी स्वतःमध्ये आधी योग अभ्यासाद्वारे परिवर्तन घडवून आणलंय. तसंच आतापर्यंत त्यांनी 200 पेक्षा अधिक योग शिक्षकांना सुद्धा उत्तमरित्या प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्यांच्या पिंपरी चिंचवड केंद्राच्या माध्यमातून 5000पेक्षा जास्त लोकांनी त्यांच्या योग प्रशिक्षणाचा लाभ सुद्धा घेतलेला आहे. तसंच ते औषधमुक्त जीवन कसं जगता यावं याबद्दल सुद्धा चांगलाच मार्गदर्शन करतात. त्यांनी संग्रहित केलेला क्रिया योग हा जो ग्रंथ आहे, हे जे पुस्तक आहे ते सगळ्यात जास्त खपाचं पुस्तक किंवा ग्रंथ आहे असं म्हणता येईल. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात योग साधनेचा उपयोग आपण आपल्या आरोग्यासाठी उत्तम प्रकारे कसा करू शकतो. सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सर, सगळ्यात आधी खरं तर योग किंवा योगा आता सगळ्या सर्वसामान्यांना माहीत झालेलं आहे. आता योग म्हणजे काय, केवळ काही आसनं किंवा प्राणायाम एवढंच लोकांना माहिती आहे आणि लोक प्रॅक्टिस पण करतात. आता इंटरनेटद्वारे बरीच माहितीसुद्धा लोकांना उपलब्ध झालेली आहे. तसंच वेगवेगळे योग प्रशिक्षकसुद्धा आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण देता. तर सगळ्यात महत्त्वाचं, मला सगळ्यात आधी योगाची व्याख्या आपल्याला कशी सांगता येईल? बरोबर. तर पतंजली महामुनींनी योगाची व्याख्या खूप सुंदर प्रकारे केलेली आहे. सगळ्यात पूर्वीचा ग्रंथ, सगळ्यात पहिला ग्रंथ जर आहे कुठला तर पतंजली योगदर्शन ग्रंथ आहे. तर ह्या योगदर्शन ग्रंथामध्ये महर्षी पतंजली पहिल्याच सूत्रामध्ये म्हणतात अथ योगानुशासनम. म्हणजे योगाची पुढच्या सूत्रामध्ये मी व्याख्या सांगतो. योग काय आहे? एक अनुशासन आहे, संयम आहे. हे बघा, एका सूत्रामध्ये खूप सारी माहिती पतंजली महामुनींनी दिलेली. जसं अथ, अथचा अर्थ काय होतो? संस्कृतमध्ये अथचा अर्थ होतो आत्ता. त्याचा दुसरा अर्थ होतो तेव्हा आणि त्याचा तिसरा अर्थ होतो की मंगल, चांगलं. म्हणजे योगमधचं संयम आणणं खूप महत्त्वाचं आहे आत्ता. आता आपण बघतो की खूप साऱ्या लोकांमध्ये संयम नसल्यामुळे खाण्यापिण्यामध्ये बदल होतो. थोडंसं पेशन्स राहत नाही. आपण थोडंसं थांबू, एक तासभर थांबून वरण भात होईल नाही, त्याच्या आधीच आपण पावभाजी खाऊन मोकळे होतो. असं खूप सारे बदल होतो आणि कुणाच्या बोलण्यामध्ये संयम ठेवत नाही माणूस आणि टेन्शन घेण्यामध्ये पण संयम ठेवत नाही. बऱ्याचशा गोष्टीमध्ये संयम नसल्यामुळे प्लॅस्टिकच्या बॅग आपण थोडंसं 5 मिनटं थांबून गाडीपाशी जाऊन कपड्याची पिशवी घेऊन येऊ आणि सामान कपड्याच्या पिशवीत घेऊन जाऊ, हा इथपर्यंत पण संयम नाही. लगेच प्लॅस्टिकची बॅग घेतली, लगेच गेलो मार्केटमध्ये आणि ते प्लॅस्टिकच्या बॅगेमुळं वातावरण दूषित होतं आणि समाजामध्ये आपल्या प्रकृतीमध्ये दूषितता निर्माण होते. त्यामुळे संयमची खूप आजकाल स्वतःला, देशाला आणि वातावरणाला खूप गरज आहे, हे पहिल्या सूत्रामध्ये सांगतात. दुसऱ्या सूत्रामध्ये खास करून योगाची व्याख्या सांगतात पतंजली महामुनी. पतंजली महामुनी म्हणतात योगश्चित्त वृत्ती निरोधः. आता हे सूत्र खूप म्हणजे खूप शक्तिशाली आहे. हे सूत्र जरी आपण नीट समजून घेतलो तरी आपल्या जीवनामध्ये खूप बदल होईल. आता योग म्हणजे काय? पहिल्या सूत्रावर योग म्हणजे जोडणे. एक उदाहरण सांगतो मी. जसं एक दरवाजा आहे. दरवाजाला एक हिंजिस लावलेला आहे, हँडल लावलेलं आहे, त्याला बिजागऱ्या लावलेल्या आहेत. खूप सारे वस्तू एकत्र आल्यानंतर तो दरवाजा तयार झाला आणि तो फिट झाला आहे. त्याच्यामुळे तो बाहेरच्या वातावरणापासून आपलं रक्षण करू शकतो, चोरांपासून रक्षण करू शकतो. जेव्हा ते सगळ्या गोष्टी एकत्र जोडल्यानंतर. तसंच म्हणजे योग हा जोडणे आहे. जसं आपलं मन, आपली बुद्धी, आपले विचार, आपल्या भावना, आपला आत्मा सगळं एकत्र जोडल्यानंतर कसलीच नकारात्मक शक्ती आपल्यात प्रवेश करू शकत नाही.
ही योगाची व्याख्या पतंजली महामुनी करतात. त्याच्यामुळं पतंजली मुनी म्हणतात योग चित्त वृत्ती निरोधः, म्हणजे हे सगळं योग, योग म्हणजे काय, जोडल्यानंतर मन बुद्धी आत्मा सगळं आपलं एकत्र जोडल्यानंतर, संग्रहित झाल्यानंतर आपल्या मनात उठणाऱ्या ज्या भावना आहेत त्याच्यापासून आपण कंट्रोल करू शकतो. म्हणजे माणसाच्या मनात बघा ज्या भावना उठतात, खायची इच्छा झाली, भावना झाली, आपल्याला माहिती शरीर खराब होणार तरी खाऊन घेतो, आहे की नाही, इच्छा झाली खाऊन घेतो माणूस. त्या माणसाला कुठं त्याला माहिती मोबाईलमध्ये हे आता आपण बघतो ह्याच्यामुळे आपल्या मनावर विकार होणार आहे, तरीसुद्धा तो माणूस बघतो. व्हिडिओ गेम्स वगैरे बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्या करायला नाही पाहिजे, त्या करतो माणूस. आणि त्याच्यामुळे काय होतं, मनावर आणि शरीरावर ताण येतो. आणि योग केल्यामुळे चित्ताच्या वृत्तीचा निरोध आहे, मनाच्या भावनांवरती कंट्रोल करू शकतो माणूस, असा त्याचा अर्थ होतो. योग चित्त वृत्ती निरोध असं महर्षी पतंजली म्हणतात. तदा द्रष्ट स्वरूपे अवस्थानं, त्यावेळेस ज्यावेळेस आपण मनावरती भावनांवरती कंट्रोल करतो त्यावेळेस माणूस मूळ अवस्थेत येतो. म्हणजे आता आपण बघतो पशु पक्षी मूळ अवस्थेत आहेत, प्राणी मूळ अवस्थेत आहेत, जीवजंतू मूळ अवस्थेत, फक्त माणूसच विकारांनी झडलेला आहे. बघा आपण बघतो आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या ह्या 40-50 वर्षापासून किती कमी हॉस्पिटल होती, खूपच मोजकेच हॉस्पिटल होते, आज किती प्रमाणात वाढलेत. आणि याचं मूळ कारण काय, मनावरती आणि इंद्रियांवरती कंट्रोल नसल्यामुळे. आणि मनावरती कंट्रोल करणे सगळ्या इंद्रियांना, मनाला, भावनेला आणि चित्ताला म्हणजे आपल्या हृदयाला एकत्र आणणे म्हणजेच योग सांगितलेले. पण महारुद्र सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे योग चित्तवृत्ती निरोधः म्हणजे योग आपल्या चित्तावर म्हणजे मनावर कंट्रोल करायला आणि भावनांना कंट्रोल करायला फार मदत करतो. पण त्याचबरोबर शरीराला जडणाऱ्या व्याधींचं काय, आजारांवर सुद्धा योग तितकाच प्रभावी आहे का? बरोबर आहे, आजारांवर खूप प्रभावी योग आहे. आता आपण बघतो माणूस आजारी झाला, समजा एखादा आजार झाला, ताप आला, डोकेदुखी, सर्दी झाली किंवा शुगर झाली, BP झाली, माणूस काय करतो, लगेच डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर अँटीबायोटिक लिहून देतात, तो माणूस नीटही होतो, चांगलं आहे, घ्यायला पाहिजे, दवाखान्यात नीट व्हायला पाहिजे. पण हा आजार झालाच का, कशामुळं, माझं कुठल्या गोष्टी चुकते, कुठला आहार माझा चुकतोय, कुठले विचार माझे चुकते, ह्याच्यावरती चिंतन होत नाही. आणि योग चिंतन करण्यास भाग पडतो. पहिला पाऊल हा आहे. आणि योग काय आहे, संतुलनचं दुसरं नाव आहे. उदाहरण सांगतो मी, जसं सांख्य दर्शनामध्ये काय सांगितलंय की संतुलनच योग आहे. म्हणजे आपलं शरीर जे तयार झालेलं आहे, प्राकृतिक शरीर म्हणजे प्रकृती, विकृती आणि संस्कृती. प्रकृती म्हणजे काय, जसं प्राकृतिक वस्तू आहे, जसं असं आपलं शरीर कुठल्या गोष्टीपासून तयार झाले, जे हार्डवेअर आपल्या शरीराचं. विकृती म्हणजे काय, त्याच्यात काय बिघाड होणे. आणि संस्कृती म्हणजे काय, त्या बिघाडाला नीट करणे. असं म्हणजे आता प्रकृती म्हणजे काय, आपलं शरीर एकदम मस्त असायला पाहिजे, शरीरात कुठला विकार नसायला पाहिजे, मन शांत असायला पाहिजे, बुद्धी तेज चालायला पाहिजे आणि विचार आपले संयमित पाहिजे, ह्याला प्रकृती म्हटलेलं आहे. विकृती म्हणजे काय, आपण जास्त खाल्ल्यामुळे शरीर बिघाड झाला, मनावरती नकारात्मक विचारांचा परिणाम झाला आणि माणूस असंयमित झाला म्हणजे विकृती. आता योग काय करतं, विकृती कडून प्राकृतीकडे माणसाला घेऊन येतं. आणि जरी माणसाला वेगवेगळे आजार झाले, जसं BP आहे, शुगर आहे, काही वेगवेगळे आजार झाले, तरी माणूस प्राकृतीकडे जसं जसं जाऊ लागतो तसं त्याला औषधाची गरज कमी पडायला लागते. आणि डॉक्टरचं म्हणतात, बस आता तुमच्या औषधं कमी करायची गरज आलेली आहे, तुम्ही काय करताय. असं आमच्या क्लासमध्ये खूप सारे शेकडो विद्यार्थी म्हणतात, सर डॉक्टर म्हणतात की तुम्हाला आता गोळ्यांची गरज नाही आहे. म्हटलं कसं काय, हा डॉक्टरने सांगितले. म्हटलं हा योगाचा परिणाम आहे. योग साधनेमुळे माणूस मूळ अवस्थेकडे येतो. त्याच्यामुळे योग खूप गरजेचं आहे. असेच औषधं बंद होतात, म्हणजे आपल्या आहारावर बदल होतो, मनावर कंट्रोल झाल्यानं माणूस चांगलंच खातो. त्याला माहिती ही चांगली गोष्ट आहे, हे फळ आहेत, फ्रूट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, माझ्या मनासाठी शरीरासाठी खूप चांगले आहेत, माझ्या शरीराला हेल्दी बनवणार आहेत, त्याला माहिती आहे आणि तो कंट्रोल करतो योगा अभ्यास केल्यामुळे. तर अभ्यासात कादिवर्णानी यथा शास्त्रानी बोधेत तथा योगम समम साध्यम तत्वज्ञानाची लंबिते. महर्षी म्हणतात 2 प्रकारचा अभ्यास असतो. एक बाहेरच्या दुनियाचा अभ्यास, जसं शाळेमध्ये मुलं करतात अभ्यास बाहेरचा, इतिहास, भूगोल, गणित, इंजिनियर होणे, डॉक्टर होणे. आणि योग अभ्यास काय, स्वतःचा अभ्यास, माझं मन काय आहे, माझी बुद्धी कशी, माझे विचार काय, भावनात बदल होतोय, माझ्या भावना कंट्रोलमध्ये आहेत की नाही आहेत, ह्या सगळ्याचा अभ्यास, स्वतःचा अभ्यास करणे म्हणजे योग अभ्यास. आणि हा योग अभ्यास केल्यामुळे आपला स्वतःवर पहिला स्टडी होतो आणि स्वतःवर स्टडी झाल्यानंतर मला काय हवं आहे
काय नाही हवं आहे हे मलाच कळतं आणि कळत नकळत मी चुकीच्या गोष्टीकडे जातच नाही, त्यामुळे ते आजार आपोआप बरी होतात. महाराज सर, इंग्रजीमध्ये एक असं म्हणतात, इंग्रजीत एक वाक्य आहे, मला वाटतं तुम्ही सुद्धा ऐकलं असेल की यू आर व्हॉट यू ईट. म्हणजे तुम्ही जो आहार घेता, तुम्ही शरीरात जो आहार घेता तेच तुम्ही तुमच्या सगळ्या माध्यमातून दिसत असतं. तर आहारांवर नियंत्रण मिळवायचं असेल तर योग साधना कशा प्रकारे मदत करेल? ओके, खूप चांगला विषय दिलात आहे तुम्ही. कसं आहारावर नियंत्रण करायसाठी बघा, आता लोक काय करतात, बरेचसे लोक करतात जिम, एरोबिक्स, व्यायाम केल्यामुळे काय होतं, जास्तीत जास्त माणसाला भूक जास्त लागते आणि योगाभ्यास केल्यामुळं आपल्या वेगवेगळ्या ग्रंथींवरती ताप आणि ताण येतो. त्याच्यामुळं आपल्या पाचनतंत्र चांगलं काम करायला लागतं. जेवढी शरीराला गरज आहे ना तेवढीच भूक लागते आणि त्यामुळे नियंत्रण येतं आहारावर. दुसरी गोष्ट काय, माणूस प्रकृतीकडे धावतो जास्त. योग करण्यावर सकारात्मक विचार म्हणजे प्राकृतिक विचार, ईश्वराशी, नामस्मरणाशी आणि आपल्या मनाशी, बुद्धीशी, विवेकशी, ओंकार साधनेशी जुळलेला माणूस असल्यामुळं त्याला चांगल्या गोष्टीकडे नजर जाते त्याची. म्हणजे एक साधारण सांगतं, नॉनव्हेज आहे, व्हेज आहे, त्याच्यामुळे तो व्हेजिटेरियनकडे जास्त त्याचा कल असतो योग साधना करणाऱ्या माणसाकडे. त्याच्यामुळे तो व्हेजिटेरियन खाल्ल्यामुळे शरीरात ऑटोमॅटिक बदल होतोच. आणि दुसरी म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की योग अभ्यास केल्यामुळे श्वासावरती माणूस श्वास घेणे आणि सोडणे त्याच्यावरती कंट्रोल करतो आणि कंट्रोल केल्यामुळे त्याचा परिणाम थेट मनावरती आहे. थेट मनावरती परिणाम येतो आणि मनावरती परिणाम झाल्यामुळे माणूस आहारावर आपोआप कंट्रोल करतो. आमच्या क्लासमध्ये एक लेडीज आली होती ह्या 1.5 महिन्याखालीच. त्या आल्या पहिल्यांदा मी ॲडमिशन घेते, पैसे भरते, परंतु मी आहारावर म्हणजे माझा चहा काय बंद मी करणार नाही, मला चहाशिवाय जमतच नाही, माझं डोकंच दुखतं. म्हटलं नका बंद करू तुम्ही, चहा बंद करू नका, तुम्हाला काय खायचं मी तुम्हाला काहीच खायला सांगणार नाही, तुम्ही फक्त योगाभ्यास करा. आणि जसं पॉझिटिव्ह गोष्टी ऐकतात चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकायला लागले, तसं त्यांच्यामध्ये बदल व्हायला लागला. आणि 2 महिन्यांनी त्यांना विचारलं, तुम्ही चहा घेताय का? नाही, सोडला, 15 दिवस झाले सोडला. असं त्यांच्या मनामध्ये विचार होतो आणि लोक ऑटोमॅटिक योग करायला लागल्यावर तो कल जातोच ऑटोमॅटिक. त्यांनी किती जरी इच्छा ठेवली की मी हे सोडणार नाही, तर ते सोडायला भागच पाडतं योग. असंही योग साधनेचा अभ्यास आहे, कारण की स्वतःवरती कंट्रोल यायला लागतं, स्वतःचा विचार व्हायला लागतो. नक्कीच. तर योग अभ्यासाचा वापर करून, योग अभ्यास रोज करून, आपल्या जीवनात त्याचा अवलंब करून आपण स्वतःचं जीवन किती बदलू शकतो आणि किती सकारात्मकतेकडे नेऊ शकतो या विषयी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर सामसंजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत योगाचार्य महारुद्र सर. सर, खरं तर योग साधना करावी असं तुम्ही म्हणताय, पण याला काही वेळ आहे का, किंवा किती वेळ आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे योगाभ्यास करावेत? करेक्ट. पतंजली महामुनी खूप सुंदर प्रकारे सांगतात, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयो अष्टौ अंगानी. म्हणजे दुसऱ्याशी कसं वागावं, स्वतःशी कसं वागावं, समाजाशी कसं वागावं, त्यानंतर आसनामध्ये शरीर मजबूत कसं करावं, मनावरती नियंत्रण कसं आणावं, इंद्रियांवरती कंट्रोल कसं आणावं, ह्या सगळ्या गोष्टी 1 तासामध्ये आपण करायला पाहिजे असं महर्षी अष्टांग योगामध्ये सांगतात. आणि सप्तांग योगामध्ये महर्षी घिरणसुद्धा सांगतात. परंतु 1 तासामध्ये फक्त बरीच लोक घरांमध्ये योगाभ्यास करतात, बरीच मुलं तर फक्त आसनच करतात किंवा प्राणायामच करतात. तसं नाही, तर कमीत कमी 20 मिनटं सूर्यनमस्कार, सूक्ष्म व्यायाम करायला पाहिजे. आणि त्यानंतर एक स्थिरम सुखम आसनम प्रयत्न शैथिल्य अनंत समाप्रतिभे. एका आसनामध्ये 30 सेकंद वेळ वाद ठेवणे, 45 सेकंद हळूहळू 1 मिनिटापर्यंत तो आसन घेऊन जाणे, 1.5 मिनिटापर्यंत घेऊन जाणे, असं एका आसनामध्ये स्थिर थांबायला पाहिजे 15-20 मिनटं तरी. आणि त्याच्यानंतर प्राणायाम करायला पाहिजे. प्राणायामेन युक्तीनं सर्व रोग क्षय भये, आयुक्ताभ्यास योगेनं सर्व रोग समुद्भाव. प्राणायामच्या युक्तीने शरीरातले सगळे रोग हळूहळू निघून जातात, पण तो शास्त्रोक्त पद्धतीने शिकायला पाहिजे. महर्षी म्हणतायत प्राणायामेन युक्तीनं, म्हणजे प्राणायाम योग्य पद्धतीने जर नाही केलं तर शरीरात रोगही जडू शकतात. त्याच्यामुळं प्राणायाम शिकून घ्यायला पाहिजे, असा करावं प्राणायाम. आता आमच्या क्लासमध्ये 1 तास आम्ही जो योग शिकवतो त्याच्यामध्ये पहिले 20 मिनटं तर सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार, आणि ह्याच्यानंतर आम्ही सूर्यनमस्कारानंतर थोडंसं विश्रांती देतो आणि 20 मिनटं आसनांचा अभ्यास शिकवतो आणि 20 मिनटं शेवटचे प्राणायाम शिकवतो. प्राणायाममुळे मनावरती कंट्रोल येतो आणि प्राणायाम करत असताना आम्ही त्या माणसाच्या मनामध्ये सकारात्मक विचार, डोळे बंद करूनच प्राणायाम पहिल्या दिवशी शिकवायचं
पहिल्या दिवशी ते शिकतात आणि दुसऱ्या दिवशी हळूहळू सकारात्मक विचार त्यांच्या मनामध्ये टाकत ते अंतर्मनामध्ये जातात. ज्यावेळेस आपण डोळे बंद करून प्राणायाम करत करत सकारात्मक विचार घेतो त्यावेळेस ते अंतर्मनामध्ये जातात आणि अंतर्मनामधले एकदा विचार सेव्ह झालेले असतात, ते बाहेरच जात नाहीत. मग ते तसं माणूस वागू लागतो. त्याच्यामुळे 1 तासामध्ये आसन करायला पाहिजे, प्राणायाम करायला पाहिजे आणि ध्यान करायला पाहिजे. आणि सगळ्यात पहिलं सूक्ष्म व्यायाम, नंतर आसन आणि नंतर प्राणायाम, ध्यान. सूक्ष्म व्यायाम आणि स्थूल व्यायामामध्ये सूर्यनमस्कार पण आले आणि शास्त्रोक्त पद्धतीने 1 तास असा वेळ संपूर्ण योगाभ्यास केला पाहिजे. फक्त आसनच केल्यानंतर काय होतं, शरीरावर ताण येतो. ताण आल्यानंतर काय होतं, अनकम्फर्ट वाटतं, जास्त व्यायाम 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 जास्त. त्यानंतर एक 5 मिनिटाचं रिलॅक्सेशन पण पाहिजे माणसाला. क्षमे जाते शवासनम चित्त विश्रांतिकारम, शरीराला आणि मनाला पूर्णपणे विश्रांती पण दिलं पाहिजे. असं परिपूर्ण 1 तास योगाभ्यास करायला पाहिजे. आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेचसे व्यायामाचे प्रकार सर आहेत, ॲरोबिक्स आहेत किंवा बाकीचे हार्ड एक्सरसाइजेस आहेत, जिममधला सुद्धा वर्कआउट्स आहेत. पण योग आणि बाकीचे व्यायाम प्रकार यात काय फरक आहे? आता योगाभ्यास आणि बाकीच्या व्यायामात जमीन आसमानाचा फरक आहे. जमीन आणि आसमान, आता हे 1 तासाचा वेळ पूर्ण नाही आपला हे सांगण्यासाठी. एक थोडकं 1-2-3 महत्त्वाचे मुद्दे सांगतो. योगाभ्यास केल्यामुळे शरीराला कष्टच होत नाही, कारण की एका आसनामध्ये स्थिर थांबायचं असतं. शरीरात कष्ट न झाल्यामुळे भूक जास्त लागत नाही आणि माणसाला जेवढं अन्न खायचंय, जेवढी गरज आहे पोटाला, तेवढंच माणूस जेवतो आणि झोप पण जास्त लागत नाही. आणि बाकीच्या व्यायाम प्रकारात व्यायाम जास्त असल्यामुळे तो माणूस 8 तास झोपतो. पण एक योगी माणूस फक्त 5 तासात त्याची झोप कंप्लीट झोप होते. त्याच्यामुळे वेळ वाचतो आणि झोप पूर्णही होते, संतुष्टी पण मिळते त्या झोपेमध्ये. आणि जास्त भूक न लागल्यामुळे माणूस एनर्जेटिक राहतो दिवसभर आणि शरीरातले काही विकारही वाढत नाहीत. तर हा दुसरा फायदा आहे. तिसरा म्हणजे मनावरती फायदा होतो. असं आपण एका आसनामध्ये स्थिर थांबल्यामुळे मन शांत होतं. आपण पेशन्स आणण्याचा प्रयत्न करतो. पेशन्स यायला लागतं. म्हणजे एक सेकंद शांत थांबायचं एका कठीण आसनामध्ये. एक मिनिट, 1 सेकंद, 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद, 1 मिनिट असं थांबल्यामुळे पेशन्स यावं लागतो. बाकी व्यायामामध्ये पेशन्स नव्हतो, फास्ट करायचं असतं. त्यामुळे पेशन्स गुण येतो. त्यानंतर झोप चांगली लागते, कमी वेळात झोप पूर्ण होते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, भूक जेवढं जेवण पाहिजे तेवढंच लागते ना. जास्त जेवतो ना माणूस ना कमी जेवतो. आणि चांगले जेवण पचू लागतं आणि वाईट जेवण जे आहे त्याच्याकडे लक्ष माणसाचं जात नाही. हे सगळे फायदे मिळतात. नक्कीच. आणखी महत्त्वाचं की संपूर्ण स्वास्थ्य योग अभ्यास केंद्र जे आहे तुमचं पिंपरी चिंचवडमध्ये, तर तिथे बरेचसे विद्यार्थी येत असतात. तर तुम्हाला कुठली शिकवण्याची पद्धत योग्य वाटते, ऑनलाईन की ऑफलाईन? तर हे सांगायचं म्हणजे सगळ्यात पहिलं आम्ही ज्यावेळेस सुरुवात केलं त्यावेळेस आम्ही एक कोर्स डिझाईन केला. आमची टीम, आम्ही 5-6 जणांनी टीम वर्क केलं. सुरुवातीला मी सुरुवात केलं स्वतः सुरुवात केल्यानंतर लोकांच्या जीवनात खूप बदल यायला लागले. मग म्हटलं हे काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपण डिझाईन करूयात. मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की योगाभ्यास परिपूर्ण लोकांपर्यंत पोचला पाहिजे. मग आम्ही 3-4 जणांनी बसून ठरवलं कशा प्रकारे डिझाईन करायचा. मग आम्ही डिझाईन केलं. 20 मिनटं सूक्ष्म व्यायाम, स्थूल व्यायाम, 20 मिनटं योगासन, त्यानंतर 20 मिनटं मेडिटेशनमध्ये प्रत्येक 1-1 सेकंदाला 1 तासाचा प्रत्येक सेकंद कसा युटिलाइज करून कशा प्रकारे विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोचावं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या 1 तासात डिझाईन केल्या. आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकांची औषधं हळूहळू कमी व्हायला लागले, बंदही होऊ लागले. खूप सारे लोक म्हणायला लागले सर आमची औषधं बंद झाले. खूप सारे रिव्ह्यूज लोक द्यायला लागले, लेटर लिहून द्यायला लागले. आम्हाला खूप आनंद झाला. मग लॉकडाऊनच्या काळामध्ये बंद पडलं हे आमचं, म्हणजे ऑफलाईन बंद पडलं. मग त्यावेळेस आम्ही रेकॉर्डिंग केलं हेच कोर्स आणि पूर्ण भारताभरामधून खूप सुंदर प्रतिसाद आला. लांबून लोकांचे फोन यायला लागले, दिल्लीहून यायला लागले, हरियाणाहून यायला लागले, पंजाबवरून फोन यावं लागले. सर आम्ही तुमचा कोर्स केला आणि त्याच्यामुळे आमची हे औषधं बंद झाली, ते औषधं बंद झाली. खूप आनंद वाटायला लागला. मग आम्ही तो कोर्स डिझाईन केला. त्या कोर्समध्ये काय काय की सुरुवातीला आम्ही 1 तासाच्या योगाभ्यासामध्ये 20 मिनिटाचं स्थूल बेसिकपासून, पहिल्यांदा एकदम त्या माणसाला काहीच माहीत नाही योगाभ्यासाबद्दल, मग बेसिकपासून स्टेप बाय स्टेप 20 मिनटं पहिले त्यांना सूर्यनमस्कारच्या स्टेप्स सांगणे आणि त्यांना करायची इच्छा निर्माण होणे. 1, 2 काउंटिंग वेगवेगळ्या प्रकारे, रोज वेगवेगळ्या प्रकारे काउंटिंग देऊन आणि वेगवेगळ्या काउंटिंगमध्ये सूत्र म्हणून असं आम्ही ते कोर्स डिझाईन केला. पहिल्या दिवशी तो 2-3 सूर्यनमस्कार घालणारा माणूस 28व्या दिवशी तो 28, 30, 32 सूर्यनमस्कार घालायला लागतात. एवढं एनर्जी ग्रो होते. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू आम्ही प्राणायाम, मेडिटेशन हे त्याच्यात ॲड केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी ॲड केल्या 1 तासात. 1 तासामध्ये 28 दिवस स्टेप बाय स्टेप
त्यामुळे खूप प्रतिसाद चांगला आला आणि त्याच्या 28 दिवसात आम्ही 15-15 मिनिटाची व्याख्यानं पण अरेंज केली. म्हणजे तुम्हाला जर वेळ असेल तर अजून 15 मिनिटं आपण व्याख्यान ऐकू शकतो. म्हणजे आहारावरती व्याख्यान, कुठला आहार घ्यायला पाहिजे, आहार किती प्रकारचे असतात, वात म्हणजे काय, पित्त म्हणजे काय, कफ म्हणजे काय, 3 गुण म्हणजे काय, रजोगुण काय, तमोगुण काय, सतोगुण काय, पंचतत्व म्हणजे काय, पंचकोश म्हणजे काय, पतंजली योगदर्शन ग्रंथ काय आहे, त्याच्यामध्ये किती महत्त्वाचं ज्ञान आहे आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टी रोज 15-15 मिनिटं त्याच्यात आम्ही ॲड केल्या. त्याच्यामुळं लोकांच्या जीवनामध्ये खूप आमूलाग्र बदल झालेला आहे. खूप लोकांच्या जीवनात आनंदच आनंद निर्माण होतो. नक्कीच. सर, या 1 तासाच्या कोर्समध्ये तुम्ही अभ्यासांबरोबरच म्हणजे व्यायाम जे आहेत, योगातल्या वेगवेगळे प्रकार आहेत, ते अभ्यासण्यासोबतच तुम्ही आहारचर्या कशी असावी, दिनचर्या कशी असावी, या सगळ्याविषयी सुद्धा सांगता. तर आणखी एक आम्हाला प्रेक्षकांना जाता जाता तुम्ही काय सांगाल, तुमच्या योग केंद्राच्या मार्फत जो योगाभ्यास प्रशिक्षण दिलं जातं त्याविषयी काय सांगाल? तर आता आमच्या योग केंद्रामध्ये योग प्रशिक्षण जे दिलं जातं, ह्या दिल्यानंतर जे लोकांना आनंद मिळाला तो पूर्ण महाराष्ट्रात मिळावा हीच आमची इच्छा आहे. आणि काय होतं, आम्ही खूप लोकांना फ्रीमध्ये हे क्लास देण्याचा प्रयत्न केला. तर लोकांना फ्रीमध्ये 1-2 दिवस करणार, 1 दिवस सुट्टी घेणार, तो फ्रीमधला जो आनंद आहे ना तो राहिला नाही. म्हणून आम्ही या साम टीव्हीच्या माध्यमातून असं सगळ्या महाराष्ट्रावर असं ठरवतो की कमीत कमी शुल्कमध्ये फक्त 499 रुपयामध्ये तुम्ही 28 दिवसामध्ये सगळा आजार बरा करू शकता. शुगर आहे, BP आहे, पॅरालिसिस आहे, दमा आहे, लकवा आहे, PCOD आहे, PCOS, हे सगळ्या आजारावर मात करू शकतो हे 28 दिवसाचा योगाभ्यास केल्यामुळे. आणि त्यात सगळी माहिती, प्रत्येक आजाराबद्दल माहिती आणि त्या आजाराबद्दल सगळं प्रशिक्षण आहे. तर त्या माध्यमातून आपण सगळ्यांपर्यंत ही गोष्ट पोचवूयात असं मला वाटते. नक्की. सर, आपण पाहिलं की महारुद्र सर जे आहेत योगाचार्य, त्यांच्या योग प्रशिक्षण केंद्रामध्ये जे पिंपरी चिंचवड इथे आहे, तिथे शास्त्रशुद्ध पद्धतीने योग साधनेचं प्रशिक्षण जे आहे ते दिलं जातं. तसंच अनेक योग प्रशिक्षकसुद्धा सरांनी तयार केलेले आहेत. सर, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.